तुकोबारायची वाणी किती पवित्र आहे. मला असं वाटतं ब्रह्मदेवाला मोजण्यासाठी तराजू नसेल, इतकी श्रीमंत वाणी तुकोबारायची होती. एवढी श्रीमंत, एवढी श्रीमंत. तुकोबारायची वाणी किती श्रीमंत आहे, किती पवित्र आहे, काय दर्जा आहे त्या वाणीमध्ये. मला असं वाटतं श्रुतीला सुद्धा माफ करता नसेल आलं, विधात्याला सुद्धा त्याचं माफ करता नसेल आलं. त्या वाणीचं टोक पंढरपुरातल्या मालकालाही सापडलं नसेल आणि काशीतल्याही मालकाला सापडलं नसेल. इतकी उदात्त वाणी कोणाची होती तर ती तुकोबारायची होती. आणि एवढी मोठी वाणी असताना त्या वाणीने संतांचं वर्णन करत असताना पुरत नाही असं तुकोबारायांनी का म्हणावं. त्याचं एकमेव कारण आहे, संत खरंच इतकी मोठी आहेत, एवढी मोठी संत आहेत, एवढी मोठी संत आहेत की त्या संतांचं मोठेपण मोजण्यासाठी देवाकडं पण पारडं नाही. काय पवित्र, काय दर्जेदार वाणी असेल कल्पना करा. आपल्याकडं सहज माणसं म्हणतात नाही वो, ते बोललं की माणसं भेटेत, ते बोललं की माणसं भेटेत. अरे माणसाला माणसं काही कारणामुळे भेट असतात. उसात जर डुकरीनं आपल्या येली तरी माणूस द्वारे धरायला जात नाही. मग माणसं डुकरीला भेटेत का नाही अशोक काका? ऊस कोणाचा आहे आपला, रान कोणाचं आहे आपलं, डुकरीन कोणाची काही मेळ नाही. तर ती उसाच्या तासात येल्याच्या नंतर माणसं 50 एकरवाला सुद्धा मधात जात नाही, इतकं भेटू डुकरीनीला. आपल्याच उकंड्यात कुत्री जाणं पिले नेऊस तर उकंडा भरायला येऊ देत नाही. मग याला भिलं म्हणतात का? नाही, भिणं वेगळं आहे, वेगळं भिणं, वेगळं भिणं आहे. आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात यमाला कामाला लावणारा माणूसच नाही. यमाला कामाला लावायला माणूस आहे का? नाही. ते तुकोबारायाने लावलाय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतशी. अशोकराव गड्याला किती जरी महिना दिला तर पहाट गडी मालकाच्या पाया पडन का? पडतो गडी पाया. काळ तुकोबारायच्या घरी रोज सकाळी मुजरा करीत होता, गुलाम सलाम करी आणि मग काम करायचा. दोन्ही भांडी सडा सारवण काय असेल ते यम काम करायचा. एक जण म्हणला यम काय करत होता? कारण यमानं मुंडकं हलू नये म्हणून त्याच्यावर पाय द्यालता. जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा काळ खाय. आम्ही माथा दिला पाय, 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 आम्ही माथा. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. दाबून ठेवलाय काळ, दाबून. काय वळवळ करीन यम. आणि आपल्या बाबतीत यमाचं बुवा डॉक्टरनं सांगावा आता घरी घेऊन जा, पाहुण्या रावण्यांना बोलून घ्या, जितकी सेवा करता येईल तितकी करा. नेता नेताच हवा गेली. कशाची सेवा आणि कशाचं काय आणि कशाची पाहुणे ऐकू तू यम आपलं अद्याप नाही. इतका दरारा तुकोबारायचा. वाणीच्या श्रीमंतीनं जर विचार केला तर किती कीर्तनकार आहेत सध्या महाराष्ट्रात. तरी पण आजही चुकीची भजनं केल्या जातात. किती भजने आहेत, किती कीर्तनकार, किती मृदंगाचार्य, पण आजही गाथ्याच्या बाहेरची भजनं केली जातात. तुकोबारायच्या काळात हरिनामानं विश्व ढवळून काढलं होतं. हरी भजनी हे हवळीने जोग, हरी भजनी
विश्व ढवळून काढलंय भजनानं. काय वाणी श्रीमंत असेल. एक जण म्हणला, महाराज मला पाहिल्या होती वाकून राम राम घाली ते. तुझे पैसे असतील त्याच्याकडं म्हणून ते कानकोंड येईल नाना. होय प्रसाद, कोणाकोण येणं असल्यावर मुकाट्यात मान खाली घालावं लागते, म्हणावं लागतं राम राम. कानकोंडा असेल ना ते काका, कानकोंडा असेल. पंढरपुरातला मालक काय कानकोंडा असेल. नुसता राम राम नाही, मनन घरी जात होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपकार कोप मोडकी जर्जर. मनन मनन घरी यायचं. मनन किती मोठा. आपण कोणाला मोठे म्हणतो. एक जण म्हणला, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय. साहेबाच्या गोळ्या संपल्या तोय तुला मोठं करायला. येडा आहे का साहेब? तुला मोठं करीन आणि तो मुंबईला जाईन इटा उचलायला. कसं करून आपण कोणालाही मोठं म्हणतो. हा, झाडाखालचं झाड कधीच मोठं होत नाही. तरी खालचं झाड म्हणते मी वाळलोच नाही, तुला शेंगात नाही लागल्या, नुसतं हिरवं राहून काय फायदा आहे. होय बंडू, झाडाखालची सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागतच नाही. ऊस वाळत नाही पण फिर वाढतच नाही. कापूस हिरागार झाडाखाली बोंड लागतच नाही. हे खापक्या झाडं बारक्या झाडाला मोठंच होऊ देत नाहीत. तरी काही दलिंदर त्यालाच मोठं म्हणतात. विठाला विठाला. कोण मोठा आहे आपल्यासाठी? आपलं जो कल्याण करतो तो आपल्यासाठी मोठा आहे. आपल्यासाठी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे मोठे. आपल्यासाठी आपले मायबाप मोठे, ज्यानं 72च्या दुष्काळात मिलू आंबाडे बरबड्या खाल्ल्या. अशोकराव आपल्यासाठी जमिनी कमून ठेवल्या, ते आपल्यासाठी मोठे आहेत. आपल्यावर उपकार करणारी संत मोठे आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे जर नसते तर आपल्यातून ऊसातल्या डुकरात काय फरक राहिला असता. विठाला कोण मोठे आपल्यासाठी? रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी मोठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते ना तर टाळ मृदंग इना औषधाला सापडा नसता, औषधापुरता सापडा नसता. ते आपल्यासाठी मोठे आहेत. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप आपल्यासाठी मोठे आहेत. ही लोक आपल्यासाठी मोठे आहेत. आता तुम्ही मोठं कोणाला म्हणता? पैशावाल्याला. अशोकराव, पैशान माणूस मोठा नसतो. पैशानं ज्याच्या त्याच्या घरच्या सुखसोयी उत्पन्न करता येतील. गिरगावकराकडे लय चंगळ झाली, 9-10 लाखाचा पलंग घेशील, झोप थोडी घेता येते. तुला झोपच येत नसेल तर यायच्याकडे जावं लागेल. मग हे देते तुला गोळ्या, झोपल्यावर खाय, उठल्यावर खाय, तोंड धुवाच्या आधी खाय. चुक आहे का डॉक्टर साहेब? नाही. झोप पैशाने भेटत असती का? आणि पैशाने जर झोप मिळाली असती, काही काहीच आज फुकून द्यायला 20 वर्ष दुपन पैशाचं निघल तरी त्या झोपा आहेत का? काही नाही. पैशाने नसती. सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, सात्विकता पाहिजे असेल, सदाचारी पाहिजे असेल, वैचारिक पातळी उंचावायची पाहिजे असेल तर संतांचं सानिध्य पाहिजे. ते आपल्यासाठी मोठे आहेत. विठाला विठाला. कोणालाही आपण मोठं म्हणतो. आणि हा जगातला 1 नंबरचा मोठा तुकोबरायकडे जात होता. तुकोबरायकडे आपल्याला मोठं म्हणायची सवय. महाराज लय मोठ्या गाडीत आला की ते लय मोठे आहेत. आणि लोकनाट्यवाल्याला लक्झरी आहे आता. हो, मी परवाला ती कोणती व्हॅन म्हणते डॉक्टर, हॅनिटी म्हणलं होतं प्रसाद तुला आपल्याला पाव, तर ते म्हणले 90 लाख रुपये लागतात. मग इथं आवाज गेली. बापरे. आणि ती व्हॅनिटी, आता नाव नाही घ्यायची, लय जणाला कपडे बदलायला आहे. हो, काय नसतं. पण भारीची गाडी असली म्हणजे माणूस मोठा असतो असं काय नाही. अद्याप नाही. कोणाला बी. उलट अशोकराव चुकीच्या लोकांकडे कुंटलान पैसे येतं, त्याच्यावर मोठं नसते. मोठा कोण? मी बोलत असताना तुम्ही पाहता आणि ऐकता, आणि मी बोलत असताना तुम्ही टकलावून ऐकता, हे मी पाहतोय. ह्या दोघांच्या मधातली रेंज जिवंत ठेवणारा
कनेक्शन जिवंत ठेवणारा तो जगातला मोठा आहे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. तो मोठा आहे, तो मोठा आहे, तो मोठा आहे, तो मोठा आहे. आणि तो विश्वातला मोठा तुकोबरायकडे जात होता. काय दरारा असलो, काय वजन असल, तरी ते म्हणले माय वाणी पुरत नाही. इथं कडक टोपी घालून याच्या त्याच्या दुकानावर चहा प्यायला जातो, बायको सतार व्हायचा कापूस याची ती, तरी ते म्हणता आपल्यासारखा कोणीच नाही. काय येडगळेस तू झुंबळ्या, तुला आकलीचा कांदा आहे का काय? पप्याची माय तुला जगवायली ना आलाय का? आणि तू पुन्हा मोठा म्हणतो. कोणी कोण मोठा आहे तू? विठाला विठाला विठाला. मोठं कोणाला म्हणत नसते, मोठे ठराविक लोक असतात. तुम्हाला माहीत असावं अशोकराव, तुमच्या वंशातली एक व्यक्ती इतकी मोठी होती, हो, दुष्काळात लोकांना धान्य पुरीत होती. इतकी मोठी व्यक्ती. अशी काही ठराविक गावात काही काही लोक होऊन गेले, ती मोठी होती. हो, आपले घरं बांधणार तर कुंटाला दिसतील, ते तो कुत्र्याला बी कळते दुसऱ्याची भाकर हिसकून आणून झाकून ठेवा, पुन्हा भूक लागल्या हिचकून खावा. याला मोठं नसतात म्हणे. जो दुसऱ्याचा विचार करतो तो मोठा असतो. विठाला विठाला. आणि हा जगाचा किती विचार आहे मोठ्याचा. पंढरपुरातला मालक किती मोठा आहे रोहिणेकर नाना. 200 फूट विहीर केली एक जणांनी, 200 फूट. आता आपली ताकद नाही म्हणून आपल्याला करता येत नाही. मोठा लोक करीत नाहीत का? तर 200 फुटाहून एक दगड निघला, दगड. आणि ते दगड क्रेनमध्ये वरी घेतला आणि दगडावर आदळल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक निघला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तया मुखे चारा कोण घाली. दादा 200 फूट मातीत दगडात बसलेल्या बेंडकाला चारा घालतो तो पंढरपुरातला बाप आहे. तो विश्वात मोठा आहे, विश्वात मोठा. गिरगावचा बाळ्या खांडीहून घरी जाऊ द्यायचा आहे का नाही जाऊ द्यायचा? अलीकडंच सातवण्याला अटॅक आणून मारायचा आहे. हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुम्ही आम्ही कोणी मोठे नाहीत. विठाला विठाला विठाला. आणि हा जगाचा बाप तुकोबरायकडे मनाने यायचा. दरारा किती असेल, किती दरारा. मोठ्या माणसं आज मला तुम्ही बोलिलं, चांगल्या बैठकीत बसिलं, सोफ्यावर बसिलं, पाय धुवाल गरम पाणी दिलं, बिना साखरेचा जसं म्हणलं तसा चहा दिला. तुम्ही बाहेर टाकायला पाहिजे होती बाज, तिच्या आथरून नसायला पाहिजे होतं. किती गिरगावकर कोकण्या मशिवानीत फुगला असता. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही का कमीच कितात का? तुमचे चेहरे पाहिल्यावर लक्षात येते आहे का नाही? झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. 6 दिवस सूर्य दिसला का? मागच्या आठवड्यात दिसला का 6 दिवस सूर्य? डॉक्टर साहेब विज्ञानाची किती पुस्तकं पाठ केल्यावर सूर्य झाकता येईल? नाही 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 झाकता येत, नाही झाकता येत. आणि ही ज्याच्यात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो तुकोबरायकडे मनान जात होता. काय मोठं तुकोबराय मोठे असतील हो, इतके मोठे, तरी ते म्हणले माझी वाणी अपुरी पडते. मग तुकोबराय जर संतांचं चरित्र सांगत असताना वाणी अपुरी पडते म्हणते, तर गिरगावचा बाळू किती पिठला हटणार आहे? ते लेकर ज्याचे असतील. दटू नका बरं बापा, आपले देव कमी पडे. पिरापुस्तूर बोकडे कापायल्यात बाया लेकर होण्यासाठी. हो, रट्टा गिट्टा देतात आणि पुन्हा ती बाई म्हणायची हो मेला वांजे काय. हो, इथरोग त्या का कमी बोलत आहेत का बापा? विठाला विठाला विठाला. दम नाही सप्त्याला, भागवतायला, रामायणाला. तरी पण दुसरे देव बी वर्त. हो, पराच्या दिवशी एक बाई आमच्या इथं आली. आमच्या घरच्या इकडे असेल तिचं काही ओळख पाळख, कुठं संक्रांतीचे मंदिर आहे त्याच्यात भेट झाली असेल. आल्या म्हणे. म्हणलं अगं कोणीतरी आलंय बघ बरं. त्या काकू येता म्हणलं चहा वगैरे कर. नको नको म्हणलं घ्या ना चहा. उभ्यानंच घेतला, बसलीच नाही खाली. तर मला आता काय म्हणावं काय मिळच नाही. इतक्या रगील माणसं पुढे उभ्यान चहा घेतला. आता लोकांच्या बाईला आपण काय म्हणावं.
आणि बरं आमच्या घरच्याची किती जवळची मैत्रीण आहे ते बी माहीत नाही ना, आपलं बंधुवाचं. त्याच्यामुळं हिशोबात बोलणं. ती गेल्यावर आमच्या घरच्याला म्हणलं ती बाई खाली कस काय नाही बसली, तिला खडा मंगळवार आहे. म्हणजे दिवस माळूस तर ती खालीच बसत नाही, ह्यो खडा मंगळवार आहे. मी म्हणलं बोलून घे बरं फोन असला तर. मी म्हणलं बाई तुला खडा मंगळवार कोण्या महाराजांनी सांगितलं मला दाखव बरं. निबर खैराच्या दांड्यानं नाहीतर गरम गजानं आणतो त्याला. हरामखोरा भडव्या, या महाराष्ट्रातल्या पवित्र अंतकरणाच्या बायका मातीत घालतो का नालाय का? असे हरामखोर व्रत सांगून. आपल्याकडं व्रत फक्त 24 एकादशी आहे. आपल्याकडं प्रदोष सोमवार आणि 5 परवण्या, याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी उपास सांगितलंच नाही. तरी यायला उपास धरू धरू दम नाही, मग इकडे यावंच लागतं. विठाला विठाला काय दर्जाच उभारायचा. एवढा अधिकार असताना वाणी पुरत नाही, त्यार्थी संत किती मोठी असताल. तुम्ही जेवढे मला आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, सदाचारी सात्विक वृत्तीने, प्रेमयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. गुरुवर्य सद्गुरू गंगा भारती महाराज अशा परमपावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला आपला परिसर आहे. त्यांचा फार मोठा आशीर्वाद आदरणीय स्वर्गीय कोठाळकर दादा यांचाही आशीर्वाद आहे. एक साधं सोपं सरळ व्यक्तिमत्व असलेलं, प्रखर निर्भीडपणे कीर्तन करणारं व्यक्तिमत्व. मी मगाशी बैठकीत सांगितलं तुम्हाला ते आदरणीय कोठाळकर दादा. छान वाटलं त्यांचा फोटो पाहून. चांगल्या लोकांचे फोटो लावत जा. वा, दादांनाही, स्वर्गीय दादांना प्रणाम. आज ज्यांच्यामुळे मला इथे येता आलं असे आदरणीय श्री अशोकराव हरिभाऊजी बरकुले सरपंच व श्रीयुत श्री दिनकर निवृत्तीराव बरकुले यजमानपद घेतलं म्हणून मला येण्याचा योग आला. तारखेच्या संदर्भात आदरणीय आमचे प्रसाद जोगदंड संपर्क करत होते, सोबतही आलेत. हे काय कीर्तन कशाचं ऐकू तू पठ्या, फक्त गिरगावकराचंच. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय रोहिणीकर नाना सोबत आलेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज हरिभक्तीपरायण राजेश महाराज गोड 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 छान सुंदर. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. आदरणीय आमचे बंडू महाराज, आदरणीय आमचे टेलर, आदरणीय निवृत्ती महाराज, आदरणीय गायन क्षेत्रातली या परिसराला लाभलेली बुलंद तोफ आमचे पांडुरंगजी महाराज, आदरणीय अशोक महाराज असतील, मस्तक प्रसाद महाराज, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गावातही परंपरा चांगली आहे बऱ्यापैकी. अशोकराव तुमच्या गावात भजने येतं, मला चांगला परिचय सगळ्यांचा बऱ्यापैकी. आणि सगळ्यात मोठा आनंद आहे आपल्या परिसरात फार ठराविक मंदिराला जागा अशी आहे, त्याच्यापैकी तुमच्या गावालाही काय. विठाला विठाला लय गाव आहे, मारुतीच खाल्ला त्याचं लग्न नाही झालं म्हणून लोक म्हणले त्याचं कुठं लग्न झालं आणि त्याला कुठं पोरं व्हायचेत. अरे म्हणलं त्याला पोरं होत नाही पण तू हे पैठणच्या तळ्यात टाकतो काय. आपण त्याचेच लेकर आहेत ना. किती मस्त बसता येते, किती मोठं पटांगण आहे. मी 1-2 लग्नाला सुद्धा आलतो. भारदस्त परिसर. वा, अशोकराव कमी होऊ देऊ नका. हो, सगळ्याला गाव करायला, त्याला एकट्यालाच नाही. कमी होऊ देऊ नका, राहू दे असंच. धर्म कार्य करण्यासाठी, लग्न कार्य करण्यासाठी, आपल्यालाच उठण्या बसण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी हे धर्मस्थळ आहे, हे मोठं राहणं अत्यंत गरजेचं आहे. विठाला 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 छान आहे. बऱ्यापैकी तुमच्या इथं अंथरून टाकलं की असं पद्धतशीर, जास्त काही फुफुटा नाही, काय नाही. देखरेखही चांगली आहे, त्याबद्दलही तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय. साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही धन्यवाद. बुवा एखाद्याचं नाव विसरलं असतं पांडुरंग बुवा तर मला माफ करा.
काय धकत राहतं काय, एखाद्या वेळेस माफ करा, सगळ्याचं घेणं शक्य नाही. काय वानू आता न पुरे वाणी, असं काय असेल बरं संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू, माझी वाणी अपुरी पडते. त्याच्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं मला बरं वाटते. मस्तक चरणी ठेवी तसे, असं काय असेल. एक कीर्तन चालू होते, सदाचारी सात्विक पुण्यशील पावन, एका वक्त्याचं कीर्तन चालू आहे. हे बा कीर्तन कोण करतंय, कसं करतंय, कीर्तनात काय बोलतंय आणि बोलल्यासारखा किती वागतोय, याला कीर्तनकार म्हणायचं. नाही तर तुम्हाला लोकनाट्यातले लोक तरी कुठं शिव्या देतात, आतापर्यंत दिल्या का शिव्या? आणि शिव्या दिल्या असत्यात लोकांनी तिकीट काढून पाहिला असता का? अद्याप नाही. सिनेमातल्या लोकांनी तुम्हाला कुठं शिव्या दिल्यात? नाही. आम्ही देत नाहीत, आम्ही देत नाहीत, आम्ही देत नाहीत. पण आम्ही जरी गोड बोलत असो, पण कीर्तनात जितकं बोलतो तितकं बाहेर तसं वागतोत का, त्याला म्हणायचं वक्ता. त्याला वक्ता म्हणायचं. उदाहरणार्थ कीर्तनात मी आई वडिलाविषयी सांगावा, माझे वडील तर 90ला गेले, माझी आई आहे, मी आईविषयी वडिलाविषयी सांगत असेल प्रसाद, आणि आईला जर सांभाळीत नसेल तर तुम्ही कीर्तन घेऊन जर मला पाकिट देत असाल तर देव तुम्हाला पण अशोकराव नरकात टाकील. गळ्यात शपथ खोटं नाही. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. वागणं महत्वाचं. मग तो मृदंगाचारी असेल, तो गायक असेल, तो कीर्तनकार असेल, कोणाला म्हणायचं दर्जेदार वक्ता? वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो त्याला वक्ता म्हणायचं. अशोकराव चालू कीर्तनात भजन्यान तंबाखू खाल्ली, भजन्यान नाही पक्वाद्यानं, हो, कवाशी तोंडात टाकली पता नाही, कवाशी गर्दा काढून घोंगडी खाली काही पता नाही. वा, पाकिट देणारा तर नरकाला जाईनच, पण कीर्तनकार पण जाईन. वक्ता दर्जेदार कोणाला म्हणायचं? याचं कारण सांगू का? इथं बसलेली सगळी माणसं आई वडिलाचं दर्शन घेत नाहीत असं मी म्हणत नाही, घेतात, पण सणावाराला घेतील, वाढदिवसाच्या दिवशी घेतील, लग्न कार्याच्या निमित्ताने घेतील. रोज पडता का सांगा? गिरगावकर बैठकीत आल्यावर तुम्ही वय पाहिलं का दादा? डॉक्टर शिक्षण पाहिलं का तुम्ही माझं? मी 7वी पास आहे. तुम्ही किती पुस्तकं पाठ केलीत गाडीवर, तेव्हा डॉक्टर झाले. तरी माया पाया पडताना विचार केला का बाळा किती शिकलेला असेल म्हणून? म्हणून संप्रदायातल्या लोकांनी नीट वागायचं, नीट वागायचं. तुम्हाला कारण सांगतो, असं म्हणायचं नाही मला पक्वाद वाजिता येतो म्हणून लोक बोलित आहेत. नाही 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 नाही, असं म्हणायचं नाही माझा स्वर चांगला आहे, असं म्हणायचं नाही गिरगावच्या बाळून की मला फार अभ्यास आहे. नाही, आपल्या तिघायला बी किंमत ज्ञानोबा आहे तुकोबारायमुळे, आपल्यामुळं नाहीच, आपल्यामुळं नाही. पुरावा सांगायचे, जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, महाराष्ट्राच्या मातीतले 3 शास्त्री, त्याच्यापैकी विद्यमान पहिल्या मार्काने पास झालेले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपण नशिबवान आहेत, आपल्या परिसरात एक शास्त्री जन्माला आले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता भरपूर, आता आपण पुन्हा नशिबवान आहेत, आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे. पण जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, काय दर्जा, काय योग्यता, काय अधिकार, काय पुण्यशीलता, काय सांगू लागलो? कशाचाच मेळ नाही. हे तुमचं असं चलत म्हणूनच आमचं शिजत. तुम्ही जर ओरिजिनल लक्षात ठेवलं ना तर आम्हाला नाशिकला इटा उचलायलाच जावं लागेल. तुमचं काम झालंय चोर पंक्चर, दुकानात गेल्यावर पंक्चर गवसनं आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहील नाही, हवाच राहील ना, हवाच राहील. विडाला 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 दर्जेदार
बघता कीर्तन चालू आहे, चला असू दे, आता तुमच्या ध्यानात येऊस तर ते सांगत नाही मी. पण आता कीर्तन चालू आहे, त्या कीर्तनाची वेळ आहे. 5 वाजता कीर्तन सुरू व्हायचं आणि बंडूबा ते कीर्तन सुटायचं सूर्यास्ताला. म्हणजे सूर्य मावळला की जय विठ्ठल करायचं. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं असायचं आणि ऐकणाऱ्याचं तोंड पूर्वेकडं असायचं. अशोकराव 90 वर्षाचा काळ सांगतोय, 90 वर्षाचा काळ. हा मंडप नव्हता, जांभळीच्या आंब्याच्या पानाचे मंडप असायचे मोजके. आणि कीर्तन चालू आहे. कीर्तनाचा नियमच होता, सूर्यास्त झाला की महाराजांनी जय विठ्ठल करायचं. आरती झाली की सगळा समाज जेवायला बसायचा. पण त्या दिवशी त्या कीर्तनात एक संन्याशी बसलेले होते. जसे सद्गुरू गंगा भारती महाराज आहेत, महान योगीराज तपस्वी, असे एक संन्याशी त्या कीर्तनात बसलेले आहेत. महाराजाकडे तोंड करून, मांडीखाली चिमटा आहे, लोखंडी चिमटा असायचा संन्याशाकडं, ते बसलेले आहेत. आता त्या काळातलं कीर्तन म्हणजे प्रमाण काय असतील, ज्ञानेश्वरीवर काय पकड असेल, गाथ्यावर किती पकड असेल, पौराणिकचा सिद्धांत किती असेल, काय 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 विद्वत्ता असेल त्या लोकांची, प्रचंड विद्वत्ता. आणि ते महात्मा ते कीर्तन ऐकत होते. पण त्या संन्यासी महात्म्याच्या लक्षात आलं, कीर्तन एवढं ऐका वाटायलं, एवढं ऐका वाटायलं की कानाला भूक लागली. अशोक काका, पण कीर्तन संपण्याची मर्यादा आहे. सूर्य मावळला की कीर्तन संपत आहे. म्हणून संन्याशानं असं मागं फिरून पाहिलं टेलर, तर 15 मिनिटात सूर्य मावळणार होता. संन्याशाचं अंतःकरण पाझरलं. 15 मिनिटात सूर्य मावळलाय, मला तर कीर्तन ऐका वाटायले, वाणी किती गोड असेल त्या महात्म्याची. म्हणून मांडी खालचा चिमटा काढा, मागं न पाहता एकदाच असा वाजिला आणि सूर्याला सांगितलं, खबरदार 1-1.25 तास माळवशीन तर. काय संन्याशी असेल, काय योग्यता असेल त्या संन्याशाची. 1 तास जर तू मावळशीन तर पाय. आणि मग त्या संन्याशाने एका लेकराकडे बघितलं, तर त्या लेकराला जांभळी आलती. आवाज असा कडक कडक गोड, जांभळी आलती. आणि जांभळी होती भोकेची. संन्याशाने विचार केला, सूर्य जर आपण सांगितल्याशिवाय आता मावळत नाही, तो जर लवकर नाही मावळला तर लेकराला भुका लागल्यात. म्हणून पुन्हा मांडी खालचा चिमटा काढून वाजिलं, जाय बापू आता. तो डोळ्याचं पापण खालच्या पापणाला चिटकतं इतक्या टायमात अंधार पडला. सर्वत्र अंधार होता बरं का, फक्त त्याच गावात उजेड. तितक्या पुरता सूर्य जागा. कीर्तन आटपलं. कीर्तन आटपल्याच्या नंतर पंक्ती बसल्या, सर्व वारकरी जेवले आणि कीर्तनकारांनी स्वतःच्या पडवीत संन्याशाला अंथरण टाकलं. स्वतःला अंथरण बसायला अजून काही 4-2 कीर्तनकार त्या काळातले आणि त्यांची काका पंगत बसली. जेवण झालं आणि जेवण आटपल्याच्या नंतर ज्यांचं कीर्तन होतं त्यांनी संन्याशाचं दर्शन घेतलं. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. दर्शन घेतलं, विचारलं, स्वामीजी बोलिये, मी एवढे प्रमाण दिल्याच्या नंतर, एवढे सिद्धांत सांगितल्याच्या नंतर, एवढे अभंगाचे प्रमाण दिल्याच्या नंतर वेळ संपतो आणि सूर्य मावळतो, हे मला 30-35 वर्षापासून माहिती आहे. पण आज 3 कीर्तना इतकं बोललो तरी सूर्य मावळतच नव्हता. कारण काय? संन्याशी हसले. स्मित हास्य केलं संन्याशानं, स्मित हास्य केलं. तर कीर्तनकारांच्या लक्षात आलं काहीतरी आहे. पुन्हा एकदा पाय धरले, गुरुवर्य सूर्य आज जास्त वेळ थांबला, याचं कारण सांगता येईल? आणि त्या संन्याशानं सांगितलं, महाराज तुमची वाणी ऐकण्याची मला भूक लागली होती आणि ती भूक कानानं पूर्ण करावं लागत असती.
सूर्य मी मागे बघितल्याच्या नंतर 15 मिनिटातच मावळणार होता आणि माझं पोट भरलं नव्हतं. मला इतकं तुमचं कीर्तन ऐका वाटू लागलं. म्हणून सूर्य नारायणाला सांगितलं, अरे तास सव्वा तास थांब ना. म्हणून 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणामुळं? धीरजगिरीमुळं. कीर्तन कोणाचं होतं? ठाकूरबुवांचं. कोण ठाकूरबुवा? ज्यांचं घोडं एकादशी धरीत होतं, ज्यांचं घोडं एकादशी धरायचं, ज्यांचं घोडं एकादशी धरायचं. काय ताकद असेल. आज ज्ञानोबराच्या सोहळ्यात ज्यांच्या समाधीपाशी रिंगण होते बंडूबुवा, काय मोठी परंपरा असेल, किती मोठी परंपरा. ज्या घरामध्ये पंचांग पाहून एकादशी धरायची नाही, ज्या घरामध्ये कालनिर्णय पाहून एकादशी धरायची नाही, ज्या घरात कोणाला विचारून एकादशी धरायची नाही, ज्या घरात घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी अशोक काका एकादशी धरायची. मग ज्यांच्या दारातला प्राणी जर इतका सात्विक असेल पांडुरंगबुवा, तर त्या घरातला कीर्तनकार किती दर्जेदार असेल. आणि दर्जेदार कीर्तनकाराचं कीर्तन ऐकण्याची भूक ज्या संन्याशाला लागली, ज्या संन्याशानं सूर्य थांबवावा, तो संन्याशी पण प्रसाद किती अधिकारी असेल, किती अधिकारी असेल. मग अशा लोकांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, पाया पडणंच बरं मानतोय ते पहिल्या कडवे. कायवानू आता, कायवानू आता, कायवानू आता न पुरे हे वाणी. आवाज द्या, आवाज. कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता, कायवानू आता, कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता न पुरे हे वाणी. मस्तक चरणी ठेवी तसे, 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 मस्तक चरणी ठेवी तसे. कायवानू आता, कायवानू आता, कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता, कायवानू आता, कायवानू आता न पुरे हे वाणी. कायवानू आता न पुरे हे वाणी. काय दर्जा असेल हो संतांचा, काय अधिकार असेल बो संतांचा. म्हणून काय वानू आता न पुरे वाणी. शिवपुराण चालू आहे ना. बर. 14 वर्ष एका व्यक्तीनं भगवान शिवजीला पाणी घातलं. 14 वर्ष, दिवसात 14 घंटे. तांब्या भरून घेतला आणि शिवजीच्या अंगावर टाकला आणि 1 बेल टाकला आणि 2-3 अक्षदान, 1 मधाचा तेंबन चल व्हाय घरला. असं नाही. 14 तास पाणी, 14 तास. गंगेतून घागर भरायची, पहिली अंगावर घ्यायची आणि दुसरी घागर भरून शिवजीच्या पिंडीवर टाकायची, काशी विश्वनाथाच्या पिंडीवर. किती वेळ चाललं माहिती का ना? नाही, 14 घंटे दिवसात. आणि 14 तासाच्या नंतर घागर पालथी घालायची, शिवजीला प्रणाम करायचा आणि मग घरी जाऊन जेवायचं. दिवसात 14 घंटे, दिवसात दिवसात दिवसात.
आपलं तर आपण का पाणी कमी घालवलं का शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडली आणि वायले महादेवाला. तो अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. हो ना, झाड तिनं लावलंय, पाणी तिनं घातलंय आणि ती उठायच्या आधीच झाड वर पिलं महादेवाला वाहिलं. तू मेंढी आहेस. तुला कसं म्हणता येईल सात्विक? हे चोर सोसायटीचे अध्यक्ष झाली नाही, असं चोरून वाहत असते तू. हे आपली नाटकं सगळी. शेजारनी तुळस लावली, मंजुळा झापकाही ना आणला. हो, आणि तिनं उठून पाहिलं, तिला भागवताला आणि पांडुरंगाला मंजुळच वाहल नाही. सुनाल म्हणली, बाई आपल्या मंजुळाला मंजुळा कशा येईनत. आता जी नेत होती का ती सुनाची नातेवाईक लागत होती, त्याच्यामुळं सुनानं इस्तू टाकला नाही. अशी सुन बी हुशार होती, झाकीलं तिचं. ते आपल्या पूजा येतात. आणि महादेवाला पाणी घालायचं आपल्या लोकायला आता कळालंय. आपलं काय झालं माहितीये का? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. गाथे वाचितच नाहीत ना. हे असेच वाचित आहेत, बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले. वाहून नाही जाशीस का? आता कळत. आता बुवा 700 वर्षापूर्वी गाथ्यातलेलं एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ, संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. आणि कोण वाचित? पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली. गाथा दिसत ना ना. आणि कुठून कळण आहे? कुठून कळण? कुठून कळण? दटू नका बाबा, दटू नका. त्या बा सांगून जर लेकरू ऐकत नसल तर लेकराचा दोषच नाही, त्याच्या मायबापाचा दोष असतो. माय बापे वेळा न साधी, माय बाप वेळा न साधी, माय बाप वेळा न साधी, दोष तो त्याचा नवे वाया चाळा, दोष तो त्याचा नवे वाया चाळा. माय बापे वेळा न साधियेली, माय बाप वेळा न साधी, माय बाप वेळा न साधी. उगच लेकराला नाव ठेवायचं नाही. ह्यो भंगिऱ्या नालायक होता. विठाला विठाला 14 तास पाणी इथपर्यंत आलतो ना. 14 घंटे पाणी. काय सेवा असेल दादा. भगवान शिवशंकर बोलायचे, नाव लक्षात नाही. बर 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 बर. वा बापू. देव बोलायचा देव. मी परमार्थात एकच पाप केलं, पाकिट घेतो. गळ्यात शपथ दुसरं पापच नाही. दुसरं करायची येळ नाही आणली देवाने. आणि ते बी बाहुल्यावर चढल्यामुळं केलं. नाही तर बाहुल्यावर चढत नसतो तर काय करायचं? मागणं पुढं फुफुटा उड. हो, जैन जैन माग ठुले त्याची माती करताना भांडणं लागले. हो, याला फुकायच्या आधी इथं बसायचं कोण? आगाव धंदानं. त्याच्यामुळं सगळ्या भानगडी सासून या धन लावी पोराची. हो, हे मोठं अवघड घड आहे. हे झालं आपल्यात. हो, आपले तरी भांडतेन हिशोबान घेतेन. ज्याला कोणीच नाही त्याचं कसं हिसाब लागन. बाकी नाही काय पाप केलं तरी पण देव स्वप्नात नाही. साक्षात्कार एक वाटतोय, स्वप्नात नाही आला, नाही दिसला, अडचण काही येऊ देत नाही. त्याची कृपा आहे. मी कीर्तनात म्हणत असतो मग हाऊत भरलेला आहे आणि पुन्हा रिकामा होत नाही. असा बारीक पाईप आहे, पैशानं हाऊत भरलाय. मला एक जण म्हणलं, प्रेमाचंच होतं माया, म्हणलं महाराज तुमचा हाऊत भरलाय म्हणजे पैसे आहेत तर किती? मी म्हणलं हराम खोरा, तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय 10 कोटी थोडेच असते. आपल्या संसाराला लागतील असा हाऊत भरलाय. आणि तू ह्या पाया पडायची गरज नाही, तू या चपला उचलायची गरज नाही, तुला तेल मीठ लावायची गरज नाही, इतके आहेत.
नाही ते म्हणलं हौद भरला म्हणलं मला वाटलं किती कच येतं ते तुला तसं वाटन तुला काय वाटायचं तर वाटू दे ना कसं बी वाटू दे तुला मला वाटू नकोस फक्त विठाला विठाला देव बोलायचे हो भगवान शिवजी बोलायचे भगवान शिवजी म्हणजे सामान्य ज्या शिवजीनं डोळा उघाड्याशिवाय पाऊस पडत नाही त्यानं डोळे झटकिल्याशिवाय गारगुंडा पडत नाहीत आणि त्यानं डोळा बंद केल्याशिवाय पाऊस थांबत नाही निसर्गाचं सृष्टीचक्र ज्यांच्या डोळ्यात ते भगवान देवादी देव शिवजी आहेत सामान्य नाहीत म्हणून पंढरपुरातल्या मालकाने इकडं तिकडं नाही बसिलं इथं बसिलंय तुम्ही महापूजा करा ना पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शिवशंकराची पिंड आहे शिवलिंग देवाच्या डोक्यावर एवढा मोठा अधिकार आहे शिवजींचा आणि ती शिवजी त्या व्यक्तीला बोलत होते कालांतरानं रोज 14 घंटे पाणी घालणाऱ्या व्यक्तीला कुष्ठ झाला कुष्ठ डॉक्टर साहेब तो कुष्ठ इतका झाला तो वाढत 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 त्याच्या शरीराला भेगा पडल्या आंतर त्वचांवरची त्वचा फाटल्या गेली आणि त्वचा फाटल्याच्या नंतर कुर्मी होत असती कीटक होत असतात जंतू होत असतात दुर्गंधी होत असते इतकी दुर्गंधी सुटली प्रसाद तर ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकर बोलायचे त्या व्यक्तीला घरातले माणसं लांबून भाकरी द्यायचे काय परिस्थिती असेल काय वानवाता न पुरेवाणी सांगतोय काय वानवाता न पुरेवाणी काय अधिकारी संतांचा भगवान शिवशंकराच्या विश्वनाथाच्या मंदिरात ही व्यक्ती गेली की पुजारी बाहेर जात होता यायच्या अंगाचा वास पुजाऱ्याला येत होता इतकी दुर्गंधी इतकी दुर्गंधी इतकी दुर्गंधी आणि ज्याच्या अंगाची दुर्गंधी यायली का त्याला भगवान शिवशंकर आलिंगन देत होते काय काय पावन व्यक्ती असेल किती पुण्यवान असेल किती निष्ठा असेल त्या व्यक्तीची एके दिवशी अंगाला भेगा पडल्याच्या नंतर थंड पाणी सहन होत नाही डॉक्टर साहेब असा दाह व्हायचा पहिली घागर अंगावर घेतली थंडीचे दिवस होते शरीर असं लुकलुकलं आणि महाद्वारात आल्याच्या नंतर पडणार तेवढ्या अवकाशात दाही भुजानं शिवजीने उचलून घेतलं हे पडत होताच रे त्याचं नाव होतं जयदेव जयदेव नाव आहे जयदेव पुराण पहा लक्षात येईल तुमच्या जयदेव नाव आहे जयदेव हे बाळा जयदेवा किती बेजार होतोस रे किती दिवस झाले माझी साधना करतोस आता पुरे रे पुरे मला तुझा त्रास बघा वाटत नाही इतकं प्रेम राजे विश्वनाथाने भगवान शिवशंकरांनी जयदेवावर केलं पांडुरंगबुवा जयदेव एके दिवशी देवाला म्हणले देवा इतकं माझ्यावर प्रेम करतोस रे वाडा वाडा मला घरातली लोक लांबून भाकरी देतात रे बेस बेस कमी गोड करायचं मला घरातली लोक लांबून भाकरी टाकतात रे देवा देवा मला पुजारी सुद्धा लांब पळतो रे माझ्या मला आलिंगन देता देवा माझ्या अंगाची घाण तुमच्या अंगाला लागते हो मग इतकं जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा कुष्ठ दूर का करत नाहीत तुला काय करता येत नाही देवा कर ना माझा कुष्ठ दूर तर भगवान शिवशंकराच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि जयदेवाला सांगितलं राजा तुझा कुष्ठ दूर करायला काय हरकत नाही रे पण तुझ्याकडच्या 2 माणसाला विचारलं तुझं एका जन्मातलं एक असं पाप आहे त्या पापानं तुला कुष्ठ झालंय आणि तो पाप संपायची ताकद माझ्यात नाही 2 कोण्या लोकाला विचारलं एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त हा एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त आहे विचारलं जयदेवाने विचारलं देवा आमचं प्रारब्ध तुम्हाला बदलता येत नाही 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 प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात आणि प्रारब्ध जर देवाला बदलता आलं असतं तर तुम्हाला आणि मला पाय द्यायचे आपल्या हातात आहेत का डॉक्टर साहेब चला आज काय उत्तर मी खोटं बोलतोय असं होणार नाही लेकरू सुंदर व्हावं का दिव्यांग व्हावं का कमकुवत व्हावं हे कोणाच्या हातात आहे का डॉक्टर साहेब नाही नाही बरं कोणती औषधं दिल्यावर लेकरू सुंदर होतंय असंही नाही असंही नाही असंही नाही असं नाही हे सगळं कोणाच्या हातात आहे प्रसाद त्याच्या आपल्याला जन्माला आल्यावर किती भारीचे बुटं घालायचेत हे सोडून द्या बुटं घालण्यासाठी पायच द्यायचेत का नाही द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात
आणि ते 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचा. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. आणि वनवासात पायात सँडल होती का? मोठ काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे बा किती गळ्यात दागिने ठवाचेत पप्याच्या बापानं आणलेले. आणि खताडाला ब्याला अडचण आल्यावर पुन्हा बँकेत कोण्या दिवशी कोचायचे. हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. योग घडला सीता देवी, 6 महिने 26 दिवस पैशाची मालकीन राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. तिला तिचं प्रारब्ध का नाही बदलता? चला, ज्याची एक चौकटीतल्या 13-12 खासदार होता येते, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. गुणिले बापू 7 कोटी चौकटी, बाकी भिताडाचं सोनं सांगत नाही, इतका श्रीमंत. करमे रावण क्षय पावला. अहो 50-60 हजार पगार ज्या बाईच्या पोरायला आहे, ती बाई गल्लीत म्हणती, बाई माझ्यासारखं कोण आहे? काय देवान मो सुख केलं बाई, माझ्या बाब्याला 72,000 पगार आहे, तिला माहीतच नाही महिन्याला 71,000ची पेतोय. ते खात्यावरले काढता येत नाही म्हणून 1,000 ठोतोय. तर शेजारणील बोलू दे ना, बऱ्याच असे बोट लांबू लांबू डोळे फोडे काय बायाची तिने. इतकी बाई बहादर, इतकी बाई. दशरथाला किती पोरं? ज्याच्या कृपेशिवाय सूर्य नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय ताकद आहे महाराज. देखवी ऐकवी सगळी सगळी ताकद, सगळी त्याच्यात आहे. किती मोठी सत्ता. असा एक पुत्र भगवान विष्णू. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे लखनलाल. वैराग्याचं टोक आहे भरत. आलेला कारभार सासुरवासनी सारखा सांभाळावा शत्रुघ्न. 4 पुत्र राया दशरथा 4 कर्मे दशरथ योगे मेला. मग ज्याचा मुलगा जगाचा बाप आहे, जगाच्या बापाचा बाप दशरथ राजा. नाही कर्म बदलता आलं. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, नाही लक्ष्मीला प्रारब्ध बदलता आलं. विश्वाचा कारभार चालवतोय, नाही प्रारब्ध बदलता आलं. ज्याच्या प्रधानांना जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटतंय, इतका राजा बहादर, नाही प्रारब्ध बदलता आलं. शिवजींनी सांगितलं आम्हाला प्रारब्ध बदलता येत नाही. देवा असाच मरल मी? नाही. महाराष्ट्रात वैद्य आणि काशीहून वाराणसीहून महाराष्ट्रात जयदेवाल पाटील. काय वानवातन पुरेवानी. सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायच्या प्रमाण. हो, वाटून वाटून. महाराष्ट्रात वैद्य म्हणले. महाराष्ट्रात आळंदी आणि देहूच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे केंदूर पाबळ. आणि या गावात तुमचा आजार दुरुस्त करणारा एक वैद्य जातीत. काशीहून पायी 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 जयदेव आले केंदूरला. आल्याबरोबर गावात विचार, केंदूर ग्राम? हो, या गावाचं नाव केंदूर आहे. वा. इथे वैद्यराज कान्होराज महाराज राहतात. आता जिथं पिकत का तिथं इकत नसतं. हो. ज्या परिसरातला महाराज आहे त्या परिसरात जर त्याला लोक जमत असतील तर त्यांना समजायचं आपलं बरं चाललंय. हो. नाही तर ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बरं आहे बाळूचं, कोण्या वार्डात टाका निवडून येतो. पहिलं द्या, शेवटचं द्या. विडाला विडाला लांब तर कोणालाही मानीन बंडू भाऊ. कोणी बी आपल्या आईनं मानलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जी बाई नवऱ्याची कदर करते का त्यालाच शेजारीन रावसाहेब म्हणती. बायको म्हणे तासन चालला थोत्तर घेऊन
यादी घरीची सरली, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, महिना झालं डाळ टिकला लावायला नाही, हो चिमण्याला फेकायला तांदूळ नाही कपाळाला लावायला, आणि चालला पिशवी हालीत थोत्तर घेऊन. अशी जर बायको म्हणत असल नवऱ्याला पप्याच्या बापाला, तर शेजारीन म्हणते का अण्णासाहेब तिच्या गोळ्या संपल्यात वय. आपल्यान कदर करावं लागते आपल्यान. चला, एवढा मोठा महात्मा पण मस्तडे लोक हसले. वैद्यराज, आमच्या इथं वैद्यराज नाहीत, नुसते कानुराज आहेत, ते बसलेले 2-3 लेकरं सांभाळू लागले. तर जयदेवाला वाटले लेकरं सांभाळणार मग काय नीट करीन, काय करीन काय करीन. काही लोकायला असं मला धोतराव एक जण गबळ्यावानी समजू लागला. हो हे कुठले येतं म्हणलं असू दे तुला काय करायचं, असू दे कुठले बी. हो ते पॅन्टन ते कटचं शर्टन ते जरसं का असं तसं, ते मोबाईल खापक्या भितडावानी ते 3-3 बाऱ्या, आणि माझ्याजवळ असा गरीब मोबाईल पण मा पतिव्रता मोबाईल आहे. हो याच्यात गर्दा येत नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचं काय खरं आहे, तुम्ही इमानदारीनं बायकोकडे लॉक काढून मोबाईल द्या, हां तवा तुम्ही किती चांगले आहेत आणि किती गदळ आहेत ते पप्याच्या माईला कळन. हो मग जाऊ द्या बरं कोणाकडे बी काय होतं त्याला. विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला.